महत्त्वाची बातमी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पुण्यामध्ये दाखल झाले आहेत। पुणे पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक सुरू आहे। पुणे अपघात प्रकरण तसंच इतर विषयांवर देखील या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आता सध्या पुण्यामध्ये आहेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे सर्व वरिष्ठ अधिकारी सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। पुणे अपघात प्रकरणासह इतर विषयांवर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। पुणे अपघात प्रकरणामध्ये 2 पोलीस जे आहेत त्यांना देखील बडतर्फ करण्यात आलेला आहे, निलंबित करण्यात आलेले आहे। त्यानंतर थेट जाऊयात या बैठकीतल्या माहितीसाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, पोलीस महासंचालक स्वतः आता पुण्यामध्ये दाखल झाले। निखिल, आपण पाहतोय की पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला एका खासगी कामानिमित्त पुण्यामध्ये आहेत। मात्र पुणे अपघाताचं प्रकरण ताजं आहे आणि पुण्यामध्ये ज्या काही घडामोडी सध्या घडतायत, राजकीय आरोप होत आहेत आणि पुण्याचा तपास नेमका कशा पद्धतीने सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, त्याचबरोबर गुन्हे शाखेकडे हा तपास आहे। त्यामुळे गुन्हे शाखेचे सर्व वरिष्ठ अधिकारी सध्या पोलीस महासंचालकांसोबत बैठकीला पोहोचले आहेत। पानेरमधल्या एका पोलीस मुख्यालयामधल्या एका विशेष शाखेमध्ये ही सगळी बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण पार पडते आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना यासाठी त्या ठिकाणी बोलावलेलं होतं आणि त्या अनुषंगाने सगळे अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या बैठकीमध्ये पुण्याच्या अपघात प्रकरणाबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे ती होऊ शकते। जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत सध्या, त्याचबरोबर पोलिसांचा तपास नेमका कोणत्या टप्प्यावरती आहे, कशा पद्धतीने सुरू आहे। ससूनमध्ये डॉक्टरांचं कनेक्शन यामध्ये समोर आलेलं होतं, त्यामुळे 2 डॉक्टर आणि एका शिपायावरती कारवाई झालेली होती। त्याचबरोबर 2 पोलिसांना निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबित सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या बाबी ज्या आहेत तपासातल्या त्या विषयांवरती महत्त्वपूर्ण चर्चा सध्या पोलीस धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर पुणे अपघात प्रकरणासह इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी स्वतः पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पुण्यामध्ये दाखल झालेत आणि बैठक सुरू आहे।